जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सतीश दादा शेरकर आज गाव भेटीच्या निमित्ताने राजूर बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून दौरा सुरू आहे. नळण्यापासून सुरू झालेला दौरा कावळ पिंपरी ते आज राजुरीमध्ये आता या ठिकाणी विसावलेला आहे. राजुरी गाव हे तालुक्यातील एक आदर्शवत असणारे गाव आहे आणि सातत्याने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेवरती चालणारे गाव म्हणून या तालुक्यातील राजुरी गावाचा अभिमानाने उल्लेख केला जातो. राजुरी गावातील यापूर्वीचे सर्व नेते मंडळी आपण जर पाहिले तर स्वर्गीय रामचंद्र पाटील औटी असतील, स्वर्गीय माजी आमदार विना औटी साहेब असतील, त्याचबरोबर स्वर्गीय जिजाबा औटी सर असतील, या सर्व मान्यवर मंडळींनी या गावचं नेतृत्व करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवरती हा गाव कशा पद्धतीने कार्यरत राहील यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज राजुरी गावातील ग्राम नेते सन्माननीय सभापती दीपक शेठ औटी साहेब असतील, राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हडवळे, उपसरपंच माऊलीशेठ शेळके आणि एमडी गंगाल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हेही सातत्याने पवार साहेबांची विचारधारा गावामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. आज आपण पाहिलं तर राजुरी गाव हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर का राहिलेलं आहे सातत्याने याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला ते सगळे दिवस आठवतात की ज्या वेळेला दुधाला खूप चांगला बाजारभाव आपल्याला मिळत होता. दुधाच्या उत्पन्नाच्या रूपाने राजुरी गावामध्ये आर्थिक क्रांती त्या निमित्ताने घडून आलेली होती. गावातील प्रत्येक कुटुंब समृद्ध झालेलं होतं आणि त्यावेळेचा दुधाचा दर आणि दुधाचा दर याची ज्यावेळेला आपण तुलना करतो त्यावेळेला आपल्याला आदरणीय पवार साहेबांचं महत्व विधलिखित होतं. ज्या वेळेला पूर्वी सोयाबीनच्या रूपाने मोठ्या प्रमाणात पैसा आपल्या कुटुंबामध्ये येत होता त्यावेळेचे सोयाबीनचे दर जे 70, 75, 80, 82 रुपयापर्यंत गेले होते, ज्या 40, 42, 44 रुपयामध्ये आहेत. या फरकामध्ये ज्या वेळेला आपण डोकावून पाहून सेवालोकन करतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आदरणीय पवार साहेबांच्या धोरणामुळे बळीराजाचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्यांचं आणि पशुपालकांचं कशा पद्धतीने त्यांनी सातत्याने अशी धोरणं आखली की त्यांचं कल्याण होईल आणि त्यांच्या कुटुंबामध्ये अधिकचे 2 रुपये कसे मिळतील यासाठी सातत्याने त्यांच्या संसदीय आयुष्यामध्ये सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आज आपण जसं दुधाच्या बाबतीमध्ये बोलतो, कांद्याच्या बाबतीमध्ये बोलतो, सोयाबीनच्या बाबतीमध्ये बोलतो, या विषयावरती आपण काय विचार करतो कारण राजूर हे पूर्णपणे शेतीवरती आणि पशुपालनावरती अवलंबून असणारे गाव आहे. या गावानं इतिहास घडवला आणि 50,000 लिटर किटली कलेक्शन करणारे या जिल्ह्यातील राज्यातील एकमेव दूध आहे, एकमेव दूध संस्था आहे गणेश दूध संस्था की जी केवळ एकच राजुरी गावामध्ये कार्यरत आहे. आणि आदरणीय देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब, तत्कालीन कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या संस्थेचा त्या ठिकाणी गुणगौरव देश पातळीवरती केला आणि देशातील एकमेव सहकार रत्न पुरस्कार देऊन आमच्या संस्थेचा त्या ठिकाणी त्यांनी गौरव केला. आज सहकाराची पंढरी म्हणून राजुरी गावचा प्रामुख्याने उल्लेख या ठिकाणी ज्यावेळेला स्वर्गीय आर पाटील आले होते त्यांनी त्या ठिकाणी प्रकर्षाने उल्लेख केला कारण गणेश दूध संस्थेबरोबर या ठिकाणची विविध कार्यकारी सोसायटीला 100 पेक्षा अधिक वर्षाचा इतिहास आहे. त्याचबरोबर आपली शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था जी आदरणीय पवार साहेबांच्या नावाने स्थापन झाली आहे, जिच्या 12 पेक्षा अधिकच्या शाखा आहेत. ज्ञानदीप पतसंस्था असेल, आपली विशाल पतसंस्था असेल किंवा आपल्या गावातील इतर छोट्या मोठ्या सर्व संस्था असतील, त्या सातत्याने पवार साहेबांनी ज्या पद्धतीने धोरण आखली आणि ज्या पद्धतीने सहकाराला दिशा दिली त्याच पद्धतीने सातत्याने वाटचाल करत राहिलेले आहेत आणि म्हणूनच आजही राज्यामध्ये या सगळ्या संस्था नावाजलेल्या आहेत आणि म्हणून गावाला एक सहकार पंढरी म्हणून त्या ठिकाणी ओळख आहे. अशा या गावामध्ये आजपर्यंत तालुक्यामध्ये पवार साहेब जेवढ्या वेळेस आले त्या सगळ्या गावांपेक्षा सर्वात जास्त काळ जर कुठे आले असतील तर राजुरी गावामध्ये आलेले आहेत आणि राजुरी गावाने सुद्धा आजपर्यंतचा इतिहास आहे. जो उमेदवार तो कोणत्याही पक्षाचा असो, पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली की राजुरी गावाने त्यांच्या परड्यामध्ये नेहमीच उत्तम माप टाकलेला आहे आणि अधिकच्या मताची या तालुक्यामध्ये देण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. कालच्या आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं की ज्यावेळेला सगळी मंडळी सोडून गेली त्यावेळेला या विभागाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या बरोबर ठामपणे उभे राहिले आणि त्यांना सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते मंडळी असतील यांनी उमेदवारी दिली आणि आपल्या तालुक्यात 51,000चं मताधिक्य देत असताना त्यामध्ये राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटाने आपल्या 9,000चं मताधिक्य दिलं जे तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य जर कोणत्या गावाने दिलं असेल ते राजुरी गाव आहे की ज्याने जवळपास 1,500च्या घराचं मताधिक्य त्या ठिकाणी खासदार साहेबांनी दिलं. हे मताधिक्य देत असताना या गावामध्ये कार्यरत असणारा शेतकरी, या गावामध्ये कार्यरत असणारा पशुपालक, सर्वसाधारण मराठा समाजातील व्यक्ती, त्याचबरोबर मुस्लिम समाजातील आमचे सर्व समाज बांधव, ओबीसी आमचे सर्व समाज बांधव, त्याचबरोबर गावामध्ये राहणारे सर्व एससी, एसटी, एनटी, विजयएनटी या सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे विचार केला आणि गाव बैठकीमध्ये निर्णय आला की आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं आणि त्यानुसार गावकऱ्यांनी आपला कौल त्यांच्या पारड्यामध्ये त्या ठिकाणी टाकला.
आज सुद्धा आपण पाहतो की महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यशील दादांना पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा राजूर मेला जिल्हा परिषद गट आणि राजूर गावांना अत्यंत ठामपणे राहणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी इतिहासाची पुनरावृत्ती निश्चितपणे आम्ही करू आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्तीचं मताधिक्य देण्याचा आम्हाला राजूरकर मंडळींचा नेहमी प्रयत्न असेल. नेहमी असं म्हटलं जातं की जिल्ह्यात बारामती तालुक्यात राजुरी. जशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये बारामतीने आदरणीय साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली तशाच पद्धतीने या तालुक्यामध्ये सुद्धा राजुरी गावाने सातत्याने आदरणीय साहेबांचा उमेदवार विजयी करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि साहेबांनी सुद्धा जेव्हा जेव्हा कुठलीही समस्या या ठिकाणी घेऊन गेलो, विशेष करून महत्वाची गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जो नवीन औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो आपल्या तालुक्यातल्या 7 गावांमधून जाणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळे शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आदरणीय बाळासाहेब आवटी यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या समोर त्या विभागाच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जर रस्त्याच्या बाबतीमध्ये विरोध असेल तर त्यांच्या मनाविरुद्ध कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी करायची नाही आणि त्यांच्या शंकांचं समाधान झाल्याशिवाय तुम्ही कुठल्याही पद्धतीने हा प्रकल्प पुढे त्या ठिकाणी कार्यान्वित करायचा नाही. साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच त्यांनी आयुष्यामध्ये निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर नेहमीच राहण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आदरणीय पवार साहेबांच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या हिताच्या आणि त्यांच्या विकासाची भूमिका त्यांनी आयुष्यामध्ये मांडली आणि तीच भूमिका राजुरी गावामध्ये सुद्धा सातत्याने जोपासली आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे ह्या गावगाडा प्रगतीपथावर नेण्यासाठी राजुरी गावामध्ये प्रयत्नशील असतात आणि म्हणून त्या सगळ्या मंडळींचं हे यश आहे ते कोणी एका डोक्याचं यश नाही. ही राजुरीकरांनी एकदा मनात निश्चय केला की त्या विषयावरती खरं उतरण्याचा प्रामाणिकपणे ती सगळी मंडळी प्रयत्न करतात आणि या निवडणुकीत सुद्धा मध्ये निश्चितपणे ते त्या ठिकाणी प्रयत्न करतील. आज सत्यशील दादांच्या रूपाने कारखाना ज्यांनी 10-12 वर्ष अत्यंत उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी चालवलेला आहे, कारखान्याला उत्तम नेतृत्व दिलेलं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती पहिल्यांदा कशापासून झाली असेल तर विघ्नहरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना शेठ बाबांनी केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये आधीची भर त्या निमित्ताने पडलेली आहे आणि मग त्यांच्या विचारांचा वारसदार असलेला त्यांच्या कुटुंबातील सदस्य आदरणीय पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि राहुलजी गांधी साहेब यांनी आपल्याला दिलेला आहे. आदरणीय सतीश दादा शेतकरी यांचा खूप मोठा मित्र परिवार या सगळ्या भागामध्ये आहे. त्यांचे नातेसंबंध सुद्धा राजुरी गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि वेळोवेळी जेव्हा जेव्हा राजुरीकरांनी त्यांना निमंत्रण दिलं त्या प्रत्येक वेळी ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या सगळ्या संबंधांचा परिभाग म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे आदरणीय सत्यशील दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यांना अधिकचं मताधिक्य देऊन विजय करण्यामध्ये आमचा सुद्धा त्या ठिकाणी वाटा उचलू अशा प्रकारची ग्वाही मी त्यांना देतो आणि